नाही, निश्चितपणानं एक एवढ्या निवडणुकीपुरता हा संदर्भ नाही. गेल्या दहा वर्षापासूनच्या या निवडणुकीचे या माढा लोकसभेच्या आजच्या निवडणुकीचे संदर्भानं त्याचे संदर्भ आहेत की गेल्या 10 वर्षापासून आम्ही सातत्यानं भारतीय जनता पार्टीच्या बरोबर होतो आणि गेली 30-35 वर्ष सुभाष अण्णांची पिढी असेल, शिवाजीभाऊंची पिढी असेल, 35-40 वर्ष आम्ही या पक्षाबरोबर होतो. परंतु सातत्यानं या पक्षानं या आमच्या गटाचा वापर हा फक्त भीती दाखवण्यासाठी आणि ज्यावेळी सत्ता येईल त्या वेळेला त्याला बाजूला ठेवण्यासाठी केला आणि ते दुःख, ते राग, ती वेदना आणि या तालुक्यातल्या सगळ्या कार्यकर्त्यांची निश्चितपणानं आहे. काय नेमकी भूमिका घेऊन तुम्ही आत्तापर्यंत मोहिते पाटलांचे विरोधक म्हणून काम करत होता आणि आत्ता निर्णायक बैठक होते, तुमची सोलापूर लोकसभेसाठी सुद्धा त्या ठिकाणी इच्छुक होता तुम्ही? निश्चितपणानं गेल्या 5 वर्षापूर्वी माढा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये हा पुरोगामी माढ्याचा मतदारसंघ आहे आणि हा माढ्याचा मतदारसंघ निश्चितपणानं आम्ही आणि मोहिते पाटलांनी एकत्रित येऊन जिंकून दिला होता. अगदी मी जरी वेगळी भूमिका घेतली असती तरी इथं हा मतदारसंघामधून संजय मामा शिंदे निवडून आले असते. परंतु एवढं करूनही भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वानं आम्हाला गेली 5 वर्ष डावलणं, बाजूला ठेवणं आणि इथलं नेतृत्व कुजवणं आणि या ठिकाणी बीडहून इतर ठिकाणाहून माणसं आणून उभी करणं आणि ह्या तालुक्यातल्या जनतेच्या स्वाभिमानाला गालबोट लावलं आणि तिथून हा संघर्ष सुरू झाला. तुमच्या आणि संजय मामांची मैत्री सगळ्यांशी, ही मैत्री डावलून तुम्ही त्यावेळेस भाजपाचं काम केलं होतं आणि त्यामुळे डावली ही सल कार्यकर्त्यांच्या तुमच्या मनात कायम नाही. निश्चितपणानं आजही संजय मामा मित्रच आहेत, आमचे रणजितदादा निंबाळकर हे पण मित्रच आहेत. मैत्री वेगळी आणि 1 लाख लोकांच्या मनामधली भावना वेगळी, त्यांच्या मनामधली आग वेगळी, दोन्ही गोष्टी ह्या वेगवेगळ्या आहेत. पवार साहेबांबरोबर गेल्यानंतर काय मुद्द्यांवरती त्या ठिकाणी चर्चा झाली? नाही, निश्चितपणानं आम्ही 7-8 महिन्यापासूनच हा प्लॅन केला होता की बाबा आपण दोघांनाही उमेदवाऱ्या मागायच्या, आपल्या दोघांनाही उमेदवाऱ्या दिल्या जाणार नाहीत आणि त्यानंतर मात्र एका टप्प्यावरती आपण या निवडणुकीच्या निमित्ताने या सोलापूरच्या राजकारण दोन्ही जागा आणि 10-11 साताऱ्यामधील 1-2 जागा असा याचा निर्णय निश्चितपणानं आपण दोघं ठरवू शकतो. माळशिरसचं गेल्या वेळेचं लीड लाखाचं होतं. आता मोहिते पाटलांच्या बरोबर तुमचा जर निर्णय झाला लायचा तर काय तुमचं टार्गेट असणार? त्याचं टार्गेट आता आमच्या सभेमध्ये होईल, त्या ठिकाणी सांगितलं. तर एक महत्त्वाचा प्रश्न, ज्या दिवशी मोहिते पाटलांचा प्रवेश हा शरद पवारच्या राष्ट्रवादीमध्ये झाला त्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला स्पेशली मला नागपूरला बोलण्यात आलं होतं, तिथेही बोलणी झाली आणि तिथून नंतर 2 दिवसानंतर पुन्हा तुम्हाला पवारसाहेबांचं बोलणं आलं. दोन्ही भेटीमध्ये नेमकं काय झालं आणि त्याबद्दल हा निर्णय? नक्की मी नागपूरच्या भेटीसाठी माझी जाण्याची इच्छा नव्हती, परंतु गेल्यानंतर मी त्यांना तुम्हाला काय पाहिजे ह्या मुद्द्यावरती ते चर्चा करत होते आणि मी गेलेली 10 वर्ष माझ्या आयुष्याची ती मागत होतो. तुम्ही हे का वागला ह्याचं उत्तर द्या, तुम्ही बेईमान का होता ह्याचं मला उत्तर हवं होतं. तुम्ही पुढे इमानदारी करणार आहे का बेईमानी करणार आहे हे मी विचारतच नाही. गेली 10 वर्ष तुम्ही असं का वागला, एवढ्या एकाच प्रश्नाचं मी उत्तर मागत होतो. उत्तर मिळालं त्यामध्ये? नाही, ते उत्तर देऊ शकत नव्हते. त्यांच्या मनामध्ये पाप होतं, त्यांनी केलेली पापं त्यांना माहिती होती आणि त्यामुळे त्यांच्याकडे उत्तर देण्यासारखा कोणताही मुद्दा नव्हता आणि देऊही शकत नव्हते. आता या लोकसभेमध्ये इथल्या मतदारांचा असं कौल आहे की खासदारकीला मोहिते पाटील आणि आमदारकीला जानकर साहेब होऊ शकतं, सगळे कार्यकर्ते निर्णय घेतील त्या पद्धतीने. मोहिते पाटलांनी तर सरळ सभेमध्ये सांगितलं की राजकीय वैर विसरून आपण एकत्र येऊया. नाही, नक्की आमच्या वैराचा फायदा इतका घेतला गेला की आम्हा दोघांनाही त्यांनाही कुणाच्या तरी वळचणीला बसावं लागत होतं आणि आम्ही ते ठरवलं की याही पलीकडं जायचं आणि तिथं त्यांचं गणित बिघडलं, या जिल्ह्याचं गणित बिघडलं, या जिल्ह्यातल्या विधानसभेचं गणित बिघडलं आणि राज्याचंही गणित हा जिल्हा बिघडवू शकतो, एवढी ताकद ह्या जिल्ह्यामध्ये आहे. आज प्रवेश होणार आहे पाटील आणि जानकर एकत्र आले नाही, माझा पक्षामध्ये कोणतेही प्रवेश होणार नाही, माझा पाठिंबा होईल. जिल्ह्याच्या राजकारणामध्ये जानकर आणि मोहिते पाटील एकत्र आल्यानंतर जिल्ह्याच्या राजकारणाला वेगळं वर मिळणार? नाही, नक्कीच की माढा तर खिशात ठेवला, पुन्हा आता राहिला सोलापूर, सगळं सैन्य 22,000 आमचं आणि मोहिते पाटलाचं घुसल्यानंतर सोलापूर लोकसभेचं चित्र काय असेल तुम्ही कल्पना करू शकता.